दिसायला सुंदर, हुशार असलेली माया थोडीशी गर्विष्ठ होती, पण तिचा नवरा रोहित तिला सांभाळून घेत होता. तिच्या तुटक वागण्याकडे दुर्लक्ष करून आपला संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न तो करत होता. तिला करिअर करायचं होतं, म्हणून लग्नाला 4 वर्ष झाली तरी तिने अजून बाळासाठी तयारी दाखवलेली नव्हती. तेव्हा रोहितने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. रोहितला असं वाटायचं की लग्न झाल्यानंतर वेळेत मुलं झाली की आपण सक्षम व कार्यरत असतानाच ते शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि उरलेला कार्यकाळ आपण आपल्यासाठी जगू शकतो. आयुष्याच्या उतार काळात आपण त्यांच्यावर डिपेंड राहणार नाही. पण आपल्याला बाळासाठी जास्त उशीर झाला तर आपण रिटायर व्हायला आलो तरी मुले अजून शिकतच असतील आणि मग सेवानिवृत्तीचा निधी त्यांच्या शिक्षणावर खर्च होईल आणि मग ते सेटल होईपर्यंत आपण वृद्ध होईल आणि त्यांच्या आधारावर जगायची अपेक्षा करायला लागू आणि तीच वेळ आपल्याला आणायची नाही आहे, असं रोहित नेहमी मायाला सांगायचा. पण ती काहीही त्याचं ऐकायला तयार नव्हती आणि तिचं मन मोडायची त्याची इच्छा नव्हती. रोहित मनापासून तिच्यावर प्रेम करायचा, तिला जपायचा. पण गेल्या काही महिन्यांपासून मात्र ती जास्तच चिडचिड करायची, कधी-कधी वाटेल ते बोलायची. आणि असं बोलताना माया रोहितच्या मनाचा अजिबातसुद्धा विचार करत नव्हती. ती त्याला बोलायची की तुझ्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. मला निराशाच हाती लागली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. एक सर्वसाधारण आयुष्य याच्याशिवाय तो तिला काहीच देऊ शकला नव्हता. त्यात हे सारं असं आयुष्यभर राहिलं तर कसं होईल हे ती त्याच्या तोंडावर बोलून दाखवत होती आणि रोहितला तिच्या बोलण्यात तथ्य वाटायचं. लग्नाला 4 वर्षे झाली होती आणि ते दोघेही नोकरी करायचे. पण अजूनही मायाच्या दृष्टिकोनानुसार आर्थिक परिस्थितीमध्ये कोणतीच सुधारणा झालेली नव्हती. तिची स्वप्ने फार मोठी होती. रोहित त्याच्या परीने सर्व प्रयत्न करत होता आणि एक दिवस सगळं व्यवस्थित होईल अशी समजूत तो मनाची घालायचा. दिवस असेच निघून जात होते, पण मायाच्या स्वभावात कोणताच सकारात्मक बदल होत नव्हता. ती रोहितसोबत चांगलं बोलायची नाही की चांगलं वागायची नाही, पण रोहित मात्र तिच्याशी नेहमी चांगलं वागायचा. कदाचित सध्याच्या परिस्थितीमुळे माया अशी वागत असेल असेच त्याला नेहमी वाटायचं. एक दिवस कामावरून घरी येताना रोहितच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी पुढचे काही दिवस तरी त्याला घरीच आराम करायला सांगितलं आणि आता तर माया अजूनच चिडचिड करू लागली. त्या काळात त्यांचे दोघांचेही आईवडील त्यांच्याकडे राहायला आले होते. काही दिवस त्यांनी तेथे राहून रोहितची काळजी घेतली आणि तो काही दिवसातच पूर्ण बरा झाला आणि तो आता पुन्हा कामालासुद्धा जाणार होता. तो पूर्ण बरा झाला म्हणून सर्वजणच खूप खुश होते. आता दुसऱ्या दिवशी दोघांचेही आईवडील आता आपापल्या घरी जाणार होते, म्हणूनच आदल्या दिवशी घरात छान स्पेशल जेवण करण्याचा बेत ठरला. माया, तिची आई व सासू तिघेही स्वयंपाकघरात जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. त्या कामामध्ये व्यस्त होत्या. तेव्हा मायाचा फोन वाजत होता, तर मायाने रोहितला सांगितलं की मी कामात व्यस्त आहे, तर कोणाचा फोन आला आहे हे बघ, कदाचित ऑफिसमधून असेल. तेव्हा रोहितने फोन उचलला तर तो फोन कंपनीचा असतो म्हणून तो कट करतो. पण फोन ठेवताना आलेला एक मेसेज त्याला दिसला. नोटिफिकेशन ड्रॉपडाऊनमध्ये तो पूर्णच वाचता येत होता आणि त्याने तो मेसेज वाचला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आता त्याला तिच्या बदललेल्या वागण्याचा अर्थ कळला. इतक्या दिवसात तिची मनस्थिती व सध्याची परिस्थिती पाहून तिला नेहमी समजून घेणारा रोहित आता मात्र शून्य झाला होता. तेवढ्यात माया धावतच आली आणि पटकन त्याच्या हातातून फोन ओढून घेतला. आधी तिने मेसेजेस बघितले, त्यात तोही मेसेज होता, पण अनरीड होता. मग तिच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती. कंपनीचा कॉल होता. तो एवढंच बोलला आणि तेथून निघून गेला. खरं तर त्याला तो मेसेजबद्दल बरंच काही बोलायचं होतं. तिला खूप काही विचारायचं होतं, पण आता सगळ्यांसमोर त्याला तो विषय काढायचा नव्हता आणि घरात पुन्हा कोणताही वाद नको होता. आणि तसंही आता दोघांचेही आईवडील दुसऱ्या दिवशी तेथून जाणार होते, तर उगाच जाताना त्यांना कोणतंही टेन्शन नको, काळजी नको, म्हणून रोहितने गप्प बसणंच योग्य समजलं. काही वेळाने सर्वजण जेवायला एकत्र बसले, तेव्हा आईवडील म्हणाले, रोहित, आत्ताच तू मोठ्या संकटातून वाचला आहेस, चांगला बरा देखील झाला आहेस आणि सोमवारपासून पुन्हा कामावर रुजू देखील होत आहेस, तर आपल्या कुलदेवीचे दर्शन तुम्ही दोघे जाऊन घेऊन या. आणि तसंही गेल्या बऱ्याच दिवसापासून तुम्ही कोठेही बाहेर देखील गेलेले नाहीत.
त्यावर माया व रोहितने होकार दिला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सर्वजण उठून निघण्याची तयारी करू लागले. आई-वडील आपापल्या घरी गेले. माया व रोहित देवीच्या दर्शनासाठी बाहेर पडले. प्रवास थोडा लांबचा होता. त्याने तिच्याशी त्या मेसेजचा काहीही विषय काढला नाही. काही तासांच्या प्रवासानंतर त्यांना देवीचे छान दर्शन झाले. पण परत येताना बाईकचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे धक्का मारत दुकानापर्यंत आणून पंक्चर काढला गेला आणि मग त्या डोंगराळ ओसाड रस्त्यावर जीव मुठीत धरून दोघेही परत घरी आले. तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. फ्रेश होऊन दोघे झोपून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती. दुसऱ्या दिवशी मायाची तब्येत ठीक नाहीये असं तिला वाटत होतं, म्हणून ती पडूनच राहिलेली होती. रोहितनेच नंतर उठून दोघांसाठी साधं जेवण बनवलं आणि मायाला उठवण्यासाठी तो गेला. तेव्हा मायाने कसेबसे 2 घास खाल्ले आणि ती पुन्हा जाऊन झोपून गेली. रोहितनेही देखील बाकीची सर्व कामे आवरली आणि तोही झोपून गेला. संध्याकाळची जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सुद्धा तिला अस्वस्थच वाटत होतं. तिने रोहितला उठवलं. त्याने पण पाहिलं आणि त्याच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. त्यांनी काही गोळ्या सांगितल्या होत्या, त्या मायाला त्यांनी आणून दिल्या. माया आज चांगल्या मनस्थितीत नव्हती. तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी रोहितने तिला उठवलं नाही. जाताना फक्त तिला सांगून ऑफिसला तो निघून गेला. मायाची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे तिने काही दिवस सुट्टीच घेतली होती. संध्याकाळी रोहित परत आला तेव्हा देखील मायाच्या तब्येतीमध्ये कोणताही फरक दिसत नव्हता, म्हणून तो तिला दवाखान्यात पुन्हा घेऊन गेला. तेथे त्यांनी तिला दुसरी काही औषधे दिली आणि मग सुरू झालं आजाराचं सत्र. पण तरीही तिला काही बरं वाटत नव्हतं, म्हणून त्या दिवशी रोहित तिला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. काही टेस्ट केल्या. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येणार होते. रोहित व माया दुसऱ्या दिवशी पुन्हा दवाखान्यात रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना दाखवण्यासाठी गेले, तर त्या रिपोर्टनुसार असं समजलं की मायाला कॅन्सर झाला आहे. हे ऐकून दोघांनाही धक्काच बसला. एका क्षणात जग संपल्याचा भास झाला. काही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. तेव्हा डॉक्टर त्यांना सावरत बोलतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपण तुमच्यावर योग्य ते उपचार करूयात. आणि मग पुन्हा काही टेस्ट, औषध, हे सत्र काही दिवस असंच चालू झालं. अतिशय गर्व करणारी माया आता आजारपणामुळे खूपच खचलेली दिसत होती. ती विद्रूप देखील दिसायला लागली होती आणि तिला स्वतःलाच आरशात बघायला भीती वाटायची. तेव्हा रोहित तिला सतत धीर देत होता, तिला समजून घेत होता. रोहित ऑफिसला गेल्यावर ती एकटीच घरी राहायची तेव्हा ती अजूनच विचारात, काळजीत हरवून जायची आणि घरी ती किती दिवस थांबणार, म्हणून रोहित तिला तिच्या ऑफिसला सोडत होता. आता परत येताना दोघेही सोबतच घरी एकत्र यायचे. रोहित विचार करायचा, घरी एकटी राहून ती वेडी झाली असती किंवा तिने स्वतःचं काहीतरी करून घेतलं असतं. काही महिन्यानंतर तिला आता चालायला पण त्रास व्हायला लागला होता. मध्यंतरी काही दिवस ती घरातल्या एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी 5-10 मिनिटे घ्यायची. शरीराने व मनाने देखील ती पूर्ण अशक्त व नकारात्मक झाली होती. त्यामुळे तिच्यावर औषधांचा देखील लवकर चांगला परिणाम दिसून येत नव्हता. आता तर तिचा स्वभाव आधीपेक्षा जास्तच अतिशय चिडचिडा झाला होता. सध्या ती कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून हायपर व्हायची. रोहित मात्र सर्व सांभाळून घ्यायचा. असेच काही महिनोन्महिने जात होते, पण तिच्या प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती. रोहित मात्र तिच्या मागे खंबीरपणे उभा होता. तिचं मन रमवायचा प्रयत्न करत असायचा. आजारपणामुळे की औषधामुळे, पण तिचे लांबसडक सुंदर केस गळून थोडेच राहिले होते. माया स्वतःकडे पाहून ढसाढसा रडायची. तेव्हा रोहितने तिला जवळ घेतलं की तिला बरं वाटायचं. ती रोहितला बोलायची, मी यातून बरी होईल ना रे? कधी होईल रे? काळजी करू नकोस, आपण याच्यातून नक्की बाहेर येऊ. हे काय, या औषधाने बघ तुझ्यात किती बदल झालाय, रिकवर होत आहेस तू, असं काहीतरी सांगून तो तिचं मन रमवायचा. रोहितने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडे तिला दाखवलं होतं. प्रत्येकजण औषध द्यायचे आणि काहीतरी टेस्ट करायचे, मग ते पुन्हा कुठला तरी दुसरा स्पेशालिस्ट रेफर करायचे. पुन्हा तो परत त्यांची ट्रीटमेंट सुरुवात करायचा. यामध्ये पाण्यासारखा पैसा वाया जात होता, पण फरक मात्र काही पडत नव्हता. आणि आता ती तिच्या सगळ्या दुखण्याचे खापर रोहितवर फोडत होती. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. फक्त यातून तिला कसं बाहेर काढता येईल याचा विचार त्याच्या डोक्यात चालू असायचा. तिच्या गोळ्या औषधे नियमित देऊन तिला अक्षरशः बाळासारखं झोपवावं लागायचं. कधीकधी तर ती रात्रभर रडत बसायची आणि रोहित तिची समजूत घालत बसायचा. तिला समजावून सांगून डोक्यावरून हात फिरवत त्याने कित्येक रात्री जागून काढल्या होत्या.
त्यांचे आईवडील येऊन जाऊन असायचे, ते तरी बिचारे काय करू शकणार होते. पण रोहितचे कौतुक मात्र त्यांना वाटायचं की एवढं सहन करून हा मुलगा हसतमुख कसा असू शकतो. असेच गेले काही 1 वर्ष चालू होतं. एके दिवशी रोहितच्या मित्राचा फोन आला. त्याने मायाच्या तब्येतीची चौकशी केली. तेव्हा त्याने रोहितला एका स्पेशालिस्ट डॉक्टरांचा पत्ता व फोन दिला व विश्वास दिला की त्यांच्या उपचाराने माया नक्कीच बरी होईल. हे ऐकून रोहितला खूप आनंद झाला. तो मित्राला म्हणाला की तिला बरं करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग कोणताही वेळ वाया न घालवता दुसऱ्याच दिवशी ते दोघेही जुनी फाईल घेऊन डॉक्टर शहांच्या क्लिनिकमध्ये गेले. क्लिनिक नवीन असलं तरी पेशंट बरेच होते. चौकशी केल्यावर कळलं की त्या डॉक्टरांचं हे दुसरं क्लिनिक आहे. पहिलं शहराच्या दुसऱ्या भागात होतं. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना बोलावण्यात आलं. डॉक्टर शहा मध्यम वयाचे व्यक्ती होते. आतमध्ये गेल्यानंतर रोहितने आधी त्यांना जुनी फाईल दिली. डॉक्टरांनी फाईल चाळली आणि बाजूला ठेवून दिली. मग मायाला विचारलं, काय होते? त्यांच्या बोलण्यात जी सौम्यता व आत्मविश्वास होता त्याने रोहित व माया दोघेही प्रभावित झाले होते. माया बोलायला लागली. तिने तिचे सगळे दुखणे त्यांना सांगितले. ती काही वेळ बोलतच होती. तेव्हा मध्येच रोहितने बोलायचा प्रयत्न केल्यावर डॉक्टरांनी त्याला हातानेच शांत बसून तिलाच बोलू देण्याचा इशारा केला. सगळं ऐकल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट त्यांच्याकडच्याच काही उपकरणांवर केल्या आणि रोहितला सांगितलं की उद्या तुमच्याकडे एक जण येऊन टेस्टसाठी ब्लड सॅम्पल घेऊन जातील. ते ऐकून रोहितला वाटलं, घ्या, आता हे डॉक्टर पण या त्या टेस्ट करून पुन्हा तेच चक्र सुरू करतायत की काय? तेव्हा डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं की त्यांना तिच्या जुन्या रिपोर्टशी काहीही देणं घेणं नाहीये. त्यांनी तिच्या आधीच्या सगळ्या गोळ्या औषधं बंद करायला सांगितलेत व स्वतःची नवीन औषधं लिहून ती घ्यायला सांगितलीत. मायाला बाहेर जायला सांगून त्यांनी रोहितसोबत ते बोलू लागले की माया खूपच नकारात्मक, कमजोर, अशक्त झाली आहे. तिच्या बोलण्यावरून जे काही जाणवलं आहे की या आजारपणाचं दडपण, दुःख त्यांच्या मनाला खूप लागलं आहे. पण काळजी नसावी, ट्रस्ट मी, त्यांना नक्कीच बरे करेल. पुन्हा त्यांनी मायाला आतमध्ये बोलावून घेतलं आणि बोलले की तू पूर्वी कशी दिसत होतीस, जशी आत्मविश्वासाने वागत होतीस तशीच होशील आणि तू पूर्ण बरी होशील. माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या बोलण्यात जबरदस्त आत्मविश्वास होता. ते दोघेही समाधानाने घरी परत आले. मोठ्या अपेक्षेने त्यांनी त्यांची नवीन औषधं सुरू केली. त्यानंतर साधारण 15-20 दिवसांच्या उपचारानंतर मायाच्या तब्येतीमध्ये अगदी थोडासा फरक पडायला लागला होता. डॉक्टरांची औषधे काम करत होती. अधूनमधून केमो चालू होते. आता माया रात्री शांत झोपायला देखील लागली होती. तिच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती. डॉक्टर शहा यांच्या हातचा गुण चांगला येत होता. दर आठवड्याला बोलवणारे डॉक्टर तिला आता महिन्यातून एकदाच किंवा 2 महिन्यातून एकदा चेकअपला बोलवायला लागले होते. आणि नंतर आता त्यांनी पूर्णपणे तिला बोलावणं बंद केलं होतं. कारण माया आता पूर्ण बरी झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी परत एकदा काही टेस्ट केल्या. तेव्हा सर्व टेस्ट अगदी नॉर्मल आल्या आणि ती आता पूर्णपणे बरी झाली. तेव्हाच सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता जवळजवळ माया पहिल्यासारखी दिसायला लागली होती आणि तिचा आत्मविश्वाससुद्धा पुन्हा यायला लागला होता. पुढच्या वर्षभरात ती एकदम नॉर्मल झाली आणि मग रूपा, सौंदर्याबरोबरच तिचे गुणही परत यायला लागले होते. ती हळूहळू पुन्हा रोहितला कमी लेखायला लागली होती. काही वेळा तर त्याने आधीच व्यवस्थित तिच्याकडे लक्ष दिलं असतं तर तिला एवढे दिवस बरे व्हायला लागलंच नसतं, असं ती बोलू लागली होती. त्या दिवशी सकाळी पण त्याच्याशी वाद घालून आणि त्याला वाटेल ते बोलून ती ऑफिसला निघून गेली. पण रोहितने फक्त एक स्मित हास्य केलं आणि मान खाली घातली. माया संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यावर तिने पाहिलं तर रोहित बहुतेक अजून आलेला नव्हता. घरात गेल्यावर हॉलमध्येच तिला टेबलवर एक खाकी मोठं पॅकेट ठेवलेलं दिसलं. तिने ते उघडून पाहिलं तर आतमध्ये काही पेपर्स होते व एक पत्रसुद्धा होतं, जे की रोहितने लिहिलेलं होतं. रोहित लिहितो की, प्रिय माया, मला माहिती आहे की तुला माझ्याबरोबर संसार करणं अवघड जाते. तू माझ्यासोबत खुश नाहीस. म्हणूनच तर सतत तुझी चिडचिड व माझा रागराग तू करत असतेस. तुझ्या भौतिक सुखाच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यात मी पूर्ण करण्यात कमी पडतोय. इतरांच्या मानाने मी कमी असलो तरी इतर काहींच्या मानाने आपली परिस्थिती अतिशय उत्तम आहे. पण तुला अशी मध्यम परिस्थिती नको आहे. तुझी स्वप्ने फार मोठी आहेत आणि तुला वाटतं की ती माझ्यासोबत पूर्ण होणार नाहीत.
त्या दिवशी मी प्रवीणचे आणि तुझे मेसेजेस वाचले होते. माझ्या अपघाताला तू काहीच महिन्यात इतकी कंटाळलीस की मला सोडून प्रवीणबरोबर जायची देखील तू तयारी केली होतीस. तो मेसेज होता प्रवीणचा होता की पुढच्या काहीच महिन्यात तो अमेरिकेवरून परत येऊन मग तुला घेऊन जाणार होता. पण मला वाटत होतं की परिस्थितीमुळे व एकटीवर सर्व जबाबदारी पडल्यामुळे तुझी अशी जास्त चिडचिड होत असेल आणि मी परत कामावर जॉईन झाल्यावर ती परिस्थिती बदलेल. पण मला काय माहिती होतं की तुझ्या आयुष्यात मला आता स्थानच राहिलेलं नाही. खरं तर मी तेव्हाच निघून जाणार होतो. पण प्रारब्ध पण कसं असतं बघ, ज्या दिवशी मी तुझ्या आयुष्यातून निघून जाण्याचा विचार केला नेमके त्याच दिवसापासून तू आजारी पडलीस. तू कशीही वागली असलीस तरी माझं तुझ्यावर प्रेम होतं. ते मनापासूनच होतं. म्हणूनच तर लग्न झाल्यापासून तुला समजून घेत आलो होतो आणि माझं प्रेम तुला त्या परिस्थितीत एकटीला सोडून जाण्याइतकं निष्ठुर कधीच नव्हतं. तुझ्या आजारपणाच्या काळात तुला कोणाची तरी आधाराची, प्रेमाची नितांत गरज होती आणि मी तुला तसा सोडून जाणं मला मान्य नव्हतं. जेव्हा तू हतबल होऊन रात्र-रात्र रडत होतीस, तुझा आत्मविश्वास गमावून बसली होतीस, तेव्हा मला तुझा आजारपणाच्या आधीच आत्मविश्वास आठवायचा आणि मी तुला सोडून जाताना त्याच आत्मविश्वासाने तुला जगताना मला बघायचं होतं. आता तुझं रूप, तुझा आत्मविश्वास तुला परत मिळाला आहे. पण त्याचबरोबर माझ्याबद्दलचा दुश्वासही तुला परत मिळाला आहे. आता तुला पुन्हा मी निरुपयोगी वाटू लागलो आहे. त्यामुळे मी आता तुझ्या आयुष्यातून जात आहे. आत्तापर्यंत जे काही मी तुझ्यासोबत राहिलो, वागलो ते माझं तुझ्यावर नितांत प्रेम होतं. पण आता मी जात आहे तो माझा स्वाभिमान जपण्यासाठी. प्रेमाचं कर्तव्य मी पार पाडलं, पण आता माझा स्वाभिमान जपायची वेळ आली आहे. आणि सोबतच घटस्फोटचे पेपर आहेत. माझ्या सह्या मी केल्या आहेत. तू तुझ्या सह्या करशील तर ठीकच आहे आणि नसल करणार तरीही ठीक आहे, कारण मी आता परत काही येणार नाही. घर माझ्या नावावर जरी असलं तरी तुझ्यासाठी ठेवतोय. बाकी काळजी घे स्वतःची. ती आता तुलाच घ्यावी लागणार आहे. बरं अजून एक, प्रवीण गेल्याच वर्षी त्याचं लग्न झालं आहे. त्याने लग्न केलं आहे. तो त्याच्या संसारात सुखी आहे. आता तूही तुझी काळजी घे आणि सुखात राहा. तुझा असूनही तुझा नसलेला रोहित. हे वाचून बिथरलेली माया धावतच आतमध्ये गेली. कपाट उघडून तिने पाहिलं तर आतमध्ये रोहितचे कपडे नव्हते. चप्पल, शूज काहीच नव्हतं. त्याचं कोणतंही सामान घरात दिसत नव्हतं. रोहितचे पत्र हातात घेऊन माया हतबलपणे जोरात रडू लागली. पण तिला आता शांत करायला, समजावून सांगायला रोहित तिच्या जवळ नव्हता. तिला खूप उशिरा सर्व गोष्टी उमजल्या, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रोहितनं तर त्याचं पतीचं कर्तव्य पार पाडलं, पण माया मात्र एक पत्नी म्हणून, एक जोडीदार म्हणून अयशस्वी झाली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.